रक्ताच्या एका पिशवीत रक्ताचं वर्गीकरण केल्यावर मिळणाऱ्या घटकांचं प्रमाण खूप कमी असतं। त्यामुळे अनेकदा रक्तातील प्लेटलेट्स प्लाझ्मा घटक शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत असली तरी आता सिव्हिल रुग्णालयात शरीरातून रक्तातील हवा तो घटक काढून घेण्याचं एफआरएसीसी मशीन तैनात ठेवण्यात आलं आहे। गरजेनुसार रक्तदात्यांकडून केवळ प्लेटलेट्स, प्लाझ्मा आणि लाल पेशी काढल्या जाणार आहे। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, गर्भवती महिला यांच्यासाठी लागणाऱ्या प्लेटलेट्स मिळवण्यासाठी आता दमछाक कमी होणार आहे। आजकाल डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस सारखा ताप आल्यावर अनेकांचा थरकाप उडतो। अशा तापावर त्वरित उपचार मिळाले नाही की जीवावरती बेतू शकतं। शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे रक्त गोठण्याची क्रिया क्षीण होऊन जाते। प्लेटलेट्स मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते, तर खासगी रक्तपेढीमध्ये प्लेटलेट्ससाठी खर्चही जास्त होतो। त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब बनते। परंतु सिव्हिल रुग्णालयात आधुनिक एफआरएसीसी ही मशीन आणली आहे। या मशीनद्वारे रक्तदात्यांच्या रक्तातील हवा तो घटक काढता येणं शक्य असल्याची माहिती रक्तपेढी प्रमुख डॉक्टर गिरीश चौधरी यांनी दिली आहे। रक्तदान केल्यानंतर शरीरातून साधारणतः 350 मिलीलिटर रक्त काढलं जातं। यामध्ये अवघ्या प्लेटलेट्सची संख्या साधारणतः 5000 इतकी असते। मात्र एफआरएसीसी मशीनमुळे रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे। या मशीनद्वारे रक्तदात्यांच्या शरीरातून 50,000 प्लेटलेट्स काढता येणार असून प्लेटलेट्सच्या एका पिशवीत रुग्ण बरा होण्यास मदत मिळणार आहे। सद्यस्थितीत ही मशीन सुरू करण्यात आली आहे। या मशीनची पाहणी करत्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाल राहुल, डॉक्टर गिरीश चौधरी, विनोद जोशी या ठिकाणी उपस्थित होते। एकदा रक्त दिलं की 3 महिन्यांनी रक्त करावं। मात्र एफआरएसीसी मशीनमुळे रक्तातील प्लेटलेट्स काढल्या ते आठवड्यातून 2 वेळा देखील तुम्ही प्लेटलेट्स देऊ शकतात। प्लेटलेट्स प्रमाणे प्लाझ्मा, लाल पेशी आणि शुद्ध रक्त काढण्याची सोय आहे। या मशीनवर एका रक्तदात्याने प्लेटलेट्स देखील काढल्या आहे। बॉडीमधनं जसं डोनर ब्लड देतो तसं आम्ही प्लेटलेट डोनर्सकडनं ते घेतो, त्याला आम्ही बोलतो सिंगल डोनर प्लेटलेट। आणि याची कॉस्ट मार्केटमध्ये किंवा ब्लड बँक 9,000च्या आसपास असते। आपल्याकडे डिलिव्हरी झालेल्या महिला असतील, त्याचं सिजर झाल्यानंतर किंवा डिलिव्हरीमध्ये जे कॉम्प्लिकेशन DIC म्हणून आहे त्या ह्या आजारामध्ये किंवा मग अशा डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस किंवा कुठले बरेच आजार असतात त्याच्यामध्ये प्लेटलेट काउंट कमी होतात आणि यांना खूप जास्त प्लेटलेट द्यावं लागतं। आणि मग एक 9,000च्या प्लेटलेट एखाद्या पेशंटला कधी 40 डोनेशन्स प्लेटलेट डोनेट आम्हाला द्यावं लागतात। त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप कॉस्टली पण असतात। ती धडपड आमच्या सिव्हिल हॉस्पिटलची होती आणि आम्ही अतिशय सुंदर ब्लड बँक ठाण्यामध्ये जेव्हा टेम्पररी मेंटल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये केलेलं आहे, तिकडे एफआरएसीसी मशीन जी आहे की ती प्लेटलेट आम्ही डायरेक्टली पेशंटच्या जसं ब्लड डोनेशनमधनं आपण ब्लड घेतो तसं आम्ही प्लेटलेट डोनरकडनं प्लेटलेट फक्त घेतो। आणि ही प्लेटलेट डोनेशन आम्ही सिंगल एसडीपी म्हणून त्याला सांगतात, ती 9,000 कॉस्ट असते। आणि एक माणूस जसं ब्लड आपण 3 महिन्यातनं एकदा डोनेट करू शकतो, प्लेटलेट आपण आठवड्यातनं 2 वेळा डोनेट करू शकतो। ज्यांचा प्लेटलेट काउंट 1.5 लाखाच्या वरती असेल त्यांना आपण तो आठवड्यातनं 2 वेळेस प्लेटलेट डोनेशन करू शकतो आणि याच्यात आपण खूप लोकांचे जीव वाचू शकतो। आम्ही रेग्युलर सर्जरी करतो, ऑपरेशन करतो। डेंग्यू, लेप्टोस्पायरा, कावीळ, मलेरिया असे बरेच पेशंट येतात आणि यांच्या शरीरात प्लेटलेटची कमी होते आणि त्यांना प्लेटलेटची आवश्यकता असते आणि त्या दृष्टीने आमचा हा पाऊल होता आणि आम्ही तो चालू केलेला आहे। मी खरोखर धन्यवाद देईन आमचे ब्लड बँकची टीम आणि आमचे डॉक्टर चौधरी सर की ज्यांनी खरोखर हे इनिशिएटिव्ह घेऊन FDA कडनं परमिशन घेण्यापासून तर सगळ्या गोष्टी करून आणल्या आणि आम्ही ती चालू केलेली आहे। आणि आम्ही आता एक माणसाने आमच्याकडे एकाने डोनेट पण केलं ना, आम्ही आता रेग्युलरली ते चालू करणार आहे। पर्टिक्युलर सिव्हिलमध्ये जे काम करणारे आमची टीम असतील, आमचे डॉक्टर्स असतील, आमचे नर्सेस असतील, आम्ही एकच धडपड असते की पेशंटला चांगल्या सुविधा कशा द्याव्या यासाठीच आमच्या ACS साहेब असतील, RMO मॅडम असतील, आमचे प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड जे असतील ते प्रत्येक जीव तोडून सगळे कामं करत असतात। त्याचंच एक फलित आहे की आज आम्ही एफआरएसीसी मशीन चालू केली आणि प्लेटलेट आम्ही ते जनरेट करणार आणि याच्यामध्ये आम्ही गव्हर्नमेंटचाही प्रचंड पैसा वाटवणार आहे। तुम्ही इमॅजिन करा, 9,000ला 1 लाख ते कधी एका पेशंटला 40 पण द्यावं लागतात। स्नेक बाईटच्या पेशंटला पण कधी ह्या गोष्टी लागतात, प्लेटलेट्स वगैरे, आणि ते आम्ही चालू केले। मी एक आव्हान करेल, जसं आपण ब्लड डोनेशन करतो याच्यामध्ये आम्ही ब्लड घेतच नाही तुमच्या बॉडीतलं, फक्त आणि फक्त प्लेटलेट घेतो आणि एक माणूस आठवड्यात 2 प्लेटलेट डोनेट करू शकतो। तर मॅक्झिमम लोकांना मी एक आव्हानही करतो की आम्हाला रिक्वायरमेंट जास्त असते, जास्तीत जास्त लोकांनी सिव्हिलमध्ये संपर्क करावा, सिव्हिलमध्ये यावा आणि प्लेटलेट डोनेट करावं। धन्यवाद। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।